नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपूर्वी हिंदू समाजाच्या वतीने गोमांस विक्री होत असलेल्या सातपूरच्या एका दुकानावर कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान कारवाई केल्यानंतरून या ठिकाणी असलेले अतिक्रमण हे जमीनदोस्त करण्यात आलं आहे। दरम्यान आज सकाळच्या सुमारास सातपूरच्या प्रबुद्धनगर या ठिकाणी गोमांस विक्री करणाऱ्या एका दुकानावर सातपूर पोलिसांनी कारवाई केली आहे। दरम्यान यावेळी सातपूर पोलिसांनी एकास ताब्यात देखील घेतला आहे। दरम्यान यावेळी सामाजिक कार्यकर्त्या गीता संजय जाधव यांनी पाहणी करत या प्रकरणाची कडक शब्दामध्ये निंदा केली आहे आणि निषेध नोंदवला आहे। दरम्यान या सर्व संदर्भात गीताताई संजय जाधव यांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे। तरी लज्जास्पद गोष्ट आहे आणि असं कृत्य महाराष्ट्रामध्ये होतंय, ते पण नाशिक सारख्या ठिकाणी। तिथे आपली देवभूमी, आपण ज्या नाशिक नगरीला देवभूमी मानतो, या ठिकाणी इतकं घाण कृत्य होतंय याची खरं तर लाज वाटते। आणि जे लोक खात असतील, मी खास करून त्या लोकांना पण सांगेल की तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे। आपण ज्या गाईच्या पोटात 36 कोटी देव आहे असं म्हणतो, आईच्या दुधानंतर जर सर्व एकदम अमृत म्हणून जर ज्या गोष्टीला दुधाला व्हॅल्यू असेल तर ते गाईचं दूध आहे। आपण अशा अमृत दुधाला आपण लहान बाळांना, नवजात शिशूंना, म्हाताऱ्यांना, सगळ्या जेवढे वयस्कर असतील ते सगळे दूध पितात आणि एकीकडे आपण त्याच गाईचं खरं तर गोमांस खातो। ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे। पोलिसांनी कारवाई केली, काय सांगणार? मी पोलिसांना आणि प्रशासनाला आणि खास करून आपले महापौर हिमगौरी ताईंना एवढेच सांगू इच्छिते की लवकरात लवकर याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि पूर्ण या ठिकाणी नाशिक नगरीमधून गोमांस हा पूर्ण नष्ट झाला पाहिजे। आपल्या प्रबुद्धनगर येथे परत पुन्हा गोमांस पकडण्यात आलेला आहे। कालच आपल्या सातपूर येथे कारवाई करण्यात आली, त्याच्यात 300 किलो गोमांस हे पोलीस प्रशासनाने जप्त केला असताना पण इथे तरीसुद्धा खुलेआम गौ हत्या चालू आहे। ही हत्या कधी बंद होईल अशी आम्ही पोलिसांना प्रश्न विचारतोय की हत्या कधी बंद होणार आहे। आम्ही गौरक्षक वारंवार कारवाई करत राहतो, मांस पकडत राहतो, गोवंश पकडत राहतो, पण तरी आम्हाला जसं पाहिजे तसं सपोर्ट पोलीस प्रशासनाकडून भेटत नाही आहे। आमची पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आता हे इथला कत्तलखाना लवकरात लवकर उद्ध्वस्त करून जमीनदोस्त करावा, नाही तर आम्ही सगळे गौरक्षक आंदोलन करून आणि रास्ता रोको करणार आहे। दरम्यान पोलिसांच्या कारवाईचं आता सातपूरकर स्वागत करत आहे। तुषार ढिपले, अटल न्यूज, नाशिक।